ते मिळवायचं आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आज ती वेळ ॲक्च्युली आली आहे की मलाही होतं की आता मालिका झाली, आता एक नाटक करायचं आहे, लोकांना दाखवायचं की आपण स्टेजवर कसं परफॉर्म करतो. या तालमीत जेवढं तू शिकशील ना, तू तयार होऊन जाशील. झी नाट्यगौरव पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर मी आता आहे आणि असं एक लखलखतं काहीतरी म्हणजे समोर आलं आणि बघितलं तर तन्वी होती. आणि आज कारण लखलखण्याचं वेगळं आहे, कारण का नॉमिनेशन आहे कुटुंब कीर्तनसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, म्हणजे खूप मोठी पोचपावती आहे ही. कसं वाटतंय, प्रोसेस होतं आहे? खरं तर नाही होत आहे अजूनही, पोटात एवढा मोठा गोळा आला आहे की दडपण तर नक्कीच आहे. इच्छा तर लहानपणापासून होती की लहानपणापासून म्हणण्यापेक्षा जेव्हा करिअरची सुरुवात झाली तेव्हापासून इच्छा होती, लहान होतो अजूनही आहोत की ते मिळवायचं आहे, तिथपर्यंत पोहोचायचं आहे. आज ती वेळ ॲक्च्युली आली आहे की पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं आहे, त्यासाठी नामांकन मिळालं आहे. सो आहे अजून भीती वाटते, मिळायला पाहिजे असं वाटतंय. गुहागरची म्हणजे कोकणची आमची जी राजकन्या आहे, घरच्यांचं कसं होतं, कारण का ना मालिका वेगळी, नाटकांचा प्रेक्षक वेगळा आणि त्याचं स्ट्रगल किंवा त्याचं जे ऑरा आहे ना तो वेगळाच आहे. पण जेव्हा कळलं घरच्यांना की नाटक करते तन्वी, तेव्हा त्यांना एक वेगळाच आनंद झाला. प्रचंड, म्हणजे माझ्या घरच्यांची स्वतःचीच त्यांची इच्छा होती की मी मालिकेनंतर एखादं छान व्यावसायिक नाटक करावं. आणि मलाही तो ब्रेक हवा होता कुठेतरी, की मी नाटकातच शिक्षण घेतल्यामुळे मलाही होतं की आता मालिका झाली, आता एक नाटक करायचं आहे, लोकांना दाखवायचं की आपण स्टेजवर कसं परफॉर्म करतो. आणि ही संधी मिळाली आणि सगळं जुळून आलं. ना गुप्तेंसोबत तुला स्टेज शेअर करायला 2 हुकमी एक्के माझ्याबरोबर आहेत, संकर्षण कराडे आणि वंदना गुप्ते. अजून काय बोलावं, म्हणजे आमचे ना दिग्दर्शक मला म्हणाले होते की अमेय दक्षिणदास, की या तालमीत जेवढं तू शिकशील ना, तू तयार होऊन जाशील. 50 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे वंदनाताईंकडे. इवन संकर्षणचं हे आता 9वं नाटक आहे. या दोघांकडून काम करत असताना म्हण किंवा तालमीत म्हण, ज्या गोष्टी समजल्या आहेत ना त्या उपयोगी पडणार नक्कीच. स्पेशल ओकेजन आहे, बराच स्पेशल ओकेजनसाठी या क्लचमध्ये एवढा सुंदर क्लच आहे. पण काय काय कॅरी केलंस, कारण का आपल्याला सवय असते नाटकांच्या दौऱ्यांसाठी बॅग भरून आपण घेऊन जातो, पण आज काय काय यात मी फारच विचित्र गोष्टी, म्हणजे बाहेरून जसं दिसतंय तसं आतून नक्कीच नाही आहे. सगळे रिलेट करू शकतो. दाखवू तुम्हाला काय आहे. अर्थात माझा फोन आहे, फार काही विचित्र नाही आहे. माझ्या व्हॅनिटीची चावी आहे, त्यानंतर एक पफ आहे जस्ट डॅब करायला, 2-3 टिश्यूज आहेत, एक गाडीची चावी आहे, परफ्यूम आहे, नाही परफ्यूम नाही सॉरी लिपस्टिक आहे, परफ्यूम विसरले. हां 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 आत्ता जसं राहील तसं. आजचा दिवस तुझा आहे, मस्त एन्जॉय कर आणि लिव्ह द मोमेंट असं मी म्हणेन. सो ऑल द बेस्ट, आणि आपण पुन्हा भेटत राहू, असे नाटक करत राहा. नक्की नक्की, आता वेगळ्या माध्यमात परत भेटू. थँक्यू सो मच तन्वी. थँक्यू तिशा, थँक्यू.